तापून तापून आपण सोनच होणार आहे. त्याच्यामुळं काळजी करायची. पण एक आपण वंचित मधले किंचित आहोत. कळलं? आणि वंचित मधले किंचित असून एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर जाताना बऱ्याच जणाला किंचित तरी राग येईल. तो येणार, त्यामुळे त्रास होणारच. म्हणून कुणी बिंदू नामवली काढायची, म्हणून कुणी आमच्या गुणवत्तेवर आम्ही मिळवलेल्या नोकरीवर बोट दाखवायचं. हे आम्ही आता सहन करणार नाही. त्याच्यानंतरचं एक उदाहरण आहे. एका पोलीस भरतीमध्ये ओपनच्या जाग्यावर 133 पोरं या समाजातले लागले. ही गुणवत्ता ओपनच्या जागा, ओपनच्या मेरिटवर. हे मेरिट आहे. आता हे मेरिट जन्मजातच आहे, रक्तातच आहे, जेनेटिकलीच आहे. तर आता ह्या मेरिटला कोण कसं मारणार आहे, कसं संपवणार हे समजा. अरे राजकारणात तरी याचा नात्याचा त्याचा नात्याचा त्याचा नात्याचा आधार लागतो. त्यावेळेस राजकारणामध्ये माणूस मोठा. पण आज आपण ज्यांचा गुणवंत म्हणून सत्कार केलाय त्यांना त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद असेल, दुसरा आधार नसेल, भगवंताची कृपा असेल. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर हे करून दाखवलं. ही त्यांची गुणवत्ता. आपला कुणीही दोष करू द्या, तो दोष आपल्यात नाही, दोष करणार आहे. पण आपण मात्र कुणाचाही द्वेष करायचा नाही. हा जोडून कळकळीची आपल्याला रक्त गरम आहे. लेकिन कब गरम और कब नरम करना ये यहां से सोचना पड़ेगा. त्यावेळेस आपल्याला कळणार. पण आज मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान वाटला की भले एक काळात मी ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीतल्या असंख्य किंवा समूळ मला माझा द्वेष केला. पण ज्या काळात जीवनातलं सर्वात मोठं संकट आलं त्यावेळेस आपणच सर्व माझ्या खंबीरपणे पाठीमागे उभा राहिलात. हा तुमचा माझा संघर्षाचा विजय तो अभी बाकी है. मी 200 दिवस शांत होतो का. अनेक जण म्हणायचे मला संजय भाऊ आहेत त्या काळात सावलीसारखे बोलत का नाही, काहीच खरं नाही, काही उठून आरोप करायला बोलत का नाही. म्हणलं ज्याला ज्याला जे जे बोलायचंय ते बोलू द्या, मी बोलणार नाही. जे जे काढायचं काढू द्या, मी त्याच्यावर स्पष्टीकरण देणार नाही. मीडियावाले माझे मित्र सुद्धा मला म्हणले की हे काय चाललंय, तू का प्रतिक्रिया देत नाहीस. म्हणलं जी क्रिया मी केलेलीच नाही त्याची प्रतिक्रिया मी का द्यावी. एक काढलं, 2 काढलं, 3 काढलं, सगळं काढलं, काहीच राहिलं नाही शिल्लक. आता काय बोलावं तरी ह्याच्यावर काय, सगळं काढलं. पण काढून काढून दम त्यांचा निघाला. पण मी मात्र
हे सगळं का काढलं? कारण मी एका प्रतिक्रियेचं जर एक उत्तर दिलं असतं तर त्या उत्तरातून हजार प्रश्न अनेकांना विचारायला झाली असती. म्हणून मी बोललो नाही, संयम ठेवला. आणि ज्यावेळेस नियत साफ असते, नियती तुमच्या सोबत असते. हे पुन्हा एकदा उदाहरण, माझ्यावर कृषी विभागाचा मंत्री असताना आरोप केले ना, मी याव केलं, मी त्याव केलं, मी डबल, मी अरे मी नाही, गप होतो. नियतीनं, न्याय व्यवस्थेनं न्याय दिला. आणि ज्यांनी कटकारस्थान माझ्या विरोधात केलं त्याच्या विरोधातच लाख रुपये दंड. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. पुढेही संकटातून, संघर्षातून जावं लागेल. हे मलाच का, हे देवाला विचारायची गरज नाही. कारण प्रारब्ध हा देवाला सुद्धा चुकला नाही. मी जर चुकत नसेल तर म्हणतांच्या समोर बोलतो, उगाच काहीतरी बोलायचं, देवाला सुद्धा चुकला. आता श्रावण महिना चालू आहे. काही साहेब काय शिवशंकराला प्रारब्ध चुकला नाही? चुकला. त्यांच्या हातूनही, त्यांच्या गणपतीचं म्हणून गज बसवावं लागेल, म्हणून गजानन म्हणतो का हा प्रारब्ध आहे. म्हणून संघर्षात काय करायचं तर संयम ठेवायचा, संघर्ष करत राहायचा. संघर्ष आपला कायम आहे. आखिरी में जीत अपनी है. एक दिवस येईल, एक दिवस येईल नक्कीच. त्या दिवशी तुम्हा सगळ्यांना सर्व समाजातून छाती फुगवून सन्मानानंच, आज द्वेष करतात, सन्मानानंच, महासन्मानानं तुम्हाला बोललं पाहिजे. एवढं चांगलं काम आपल्याला सगळ्याला मिळून करायचंय. ते द्वेष कुणाचा करून नाही, तर आपल्यातला चांगलेपणा देऊ दुसऱ्याला. कुणाच्यात कमी झाला असेल तर त्याची लेवल वाढावं लागेल. मला अनेक जण माझे मित्र म्हणले की तू गप्प राहिला, गप्प राहिला. म्हणलं हो. आणि कदाचित मी गप्प राहिलो असतो तर मला जे आजारपण आलं ते आलं नसतं. तर माझा स्वभाव व्यक्त होणार, माझा स्वभाव जर व्यक्त होणार, मी जर अव्यक्त झालो, 200 दिवस काहीच बोलत नाही, फक्त माझ्या विरोधात जे जे चाललं, जे शिवाय शाप देतात, घरादाराला देतायत, जातीला देतायत, जिल्ह्याला देतायत, मातीला देतायत, माझ्या परडीला देत, सगळ्या गुमान सहन केलं. बोललो नाही म्हणून हे झालं. जर बोललो असतो तर हे झालं नसतं. त्या काळात आता संजय भाऊनी त्यांच्या मोबाईलवरून सांगितलं, त्या काळामध्ये मला 1-2 ओळी गुलजार साहेबांच्या आठवल्या कि नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, क्योंकि बिना गलती के बहुत कुछ सुना है मैंने. आज बघा, अनेक टॅलेंट असते ज्याला प्रोत्साहनाची, आर्थिक आधाराची, सर्व गोष्टीची आवश्यकता आहे. माझी आपल्याला हात जोडून विनंती, जे ज्या क्षेत्रात आपण काम करताय, भलेही आपल्याला काही गोष्टीत मदत त्यांना करता आली नाही, तर त्या व्यक्तीचं टॅलेंट बघून तुम्ही मला सांगा, अशा टॅलेंटला पुढे आणण्यासाठी आणि तो जगात नाव करील असं करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीनं मदत करू. आपण संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांचं नाव घेतलं, वामन भाऊंचं, ही ओळख आहे. पण ह्या ओळखीसाठी आपण काय करतो?
आपल्याला माहित नाही भगवान गडावर एमपीएससी आणि यूपीएससीची जसं आपण अनेक जण करतात तसं तिथं सुद्धा त्या गडासाठी आपण काय करतो? आपण शांत आहात. आजही तो गड, त्याचं महत्व, त्याचं ऐश्वर, तो असेल घेण्यात गड असेल. ऊस तोड मजुराच्या मनगटाच्या ताकदीवर त्यांनी जे कमवलंय त्याच्या रुपयातून उभा आहे, तुमच्या माझ्यात नाही. आहे का? लागलं असेल तुम्हाला, पण खरंय का नाही? पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची गरज, हे बोलणं मी उचित नाही. अनेक जण आहेत जे ह्या सगळ्या गोष्टी, तू बघा धनराजला मी बऱ्याचदा ह्याला सांगत होतो, आज सूट बूट मध्ये आला म्हणून जरा थोडस मिशन होतं, त्याला आज दाढीला डाय करावं लागेल. हा प्रवास धनराज तुझा आणि माझा लहान नाही. आज पुढ्याला पुढाकार घेऊन हे सगळं केलंच. आज ना उद्या त्याच्याने धनू कधीच पुढे जाणार नाही. मायच्यान सांगतो, संकट कशी आलं. मी बालगंधर्वला विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद करायला उठलो. मी भाषणाला उठलो की एक घोषणा दिली. पीएम बोलता वल्लाही बात बहुत बड़ा हो रहा है क्या, बहुत खोलता है क्या. आणि त्याच दिवशी म्हणलं की ही घोषणा मला नीट करण्यासाठी का नीटनिटकी करण्यासाठी, आज कळालं. त्या दिवशी बोललेलं. आणि ह्या वाणीवर सुद्धा आणि माझ्यावर सुद्धा कांगणे साहेब सरस्वती मातेचीच कृपा आहे. आपला लक्ष्मीचा संबंध तसा सहजासहजी नाही. जे आहे ते लोकांचं, आपलं काहीच नाही. आपल्या घरावर तुळशी पात्र ठेवून चाललंय सगळं. जीवन पथ पर जो भी मिले ये भी सही वो भी सही असं म्हणल्यासारखं. कराडताई आल्यात आमच्या डॉक्टर, त्यांना माहिती आहे, आपल्यापैकी अनेक जणांना माहिती आहे. पण हा कार्यक्रम भलेही मी असो नसो, भलेही आपल्याला मला बोलवा वाटत असेल नसेल, पण हा कार्यक्रम अखंडित ठेवा. अशा कार्यक्रमासाठी समाजात यांनी केला म्हणून त्यांनी केला, त्यांनी केला. जरा दम काढ, इतक्या लवकर नेता होऊ नको. महीच अडचण चालू येतो तुझ्या. पहिले कमी आहेत का? अरे पहिले त्या झाली म्हणून ही अडचण आहे. धीरे धीरे. आणि सगळ्यांनीच काय राजकारणात पद प्रतिष्ठा करायची असते का? एखादा चित्रपटाच्या चित्रपटात आपल्याला कास्टिंग दिसेल, पण कुणीतरी प्रोड्युसरचं, कुणीतरी डायरेक्टरचं, कुणीतरी म्युझिक डायरेक्टरचं, कुणीतरी रायटरचं हे सुद्धा काम करावं लागतं. आम्ही इथे येईपर्यंत पडद्या मागच होतो. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होईपर्यंत कधीच साहेबांच्या स्टेजवर मी नसायचो. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमचे अण्णा होईपर्यंत अण्णा आमचे कधीच स्वर्गीय मुंडे साहेबांच्या स्टेजवर नसायचे. वनवेदादा इथं माझ्या वडिलांसोबत सावलीसारखे राहिलेले, त्यांना माहिती आहे.
ही रोल सुद्धा प्ले करावे लागतात. प्रत्येकाने जर समजलं की आपण हेच व्हायचं, तेव्हा ह्या सगळ्या रोल मध्ये आपल्याला आता कसं आपण सगळ्यांनी अधिकाऱ्यांचा म्हणजे आज इथं टॅक्सी पण आणि पायलट पण आहे. साधं उदाहरण आहे. टॅक्सी चालक आणि विमान चालक पण आहे, सगळे आहे. मध्ये ह्या सगळ्या रोल वेगवेगळे प्ले करावे. पण हे करत असताना आपण एकमेकाला भांडून जमणार नाही. आता मी किती भांडणं मिटवलेत काय सांगायचं. तर माझं संजय भाऊचं नगदी भांडण होतं. स्वर्गीय मुंडे साहेबांची आणि दोन साहेबांची दोनदा लढत झाली. एकदा मुंडे साहेब पडले, पुन्हा बाप्पा पडले. माझी 2002 ला माझी संजय भाऊचीच लढत पट्टी वडगावमध्ये. एकदा नाही दोनदा, 2002 ला 2007 ला. पण शब्द दिला माझी राहिलेली आमदारकी मी जर आमदार झालो तर संजय भाऊ तुम्हाला. हे सुद्धा पाहिजे द्यायचं. आपल्यात काय आपण मोठे झालो की आपल्याला वाटते ह्याला हे जरा कॉम्पिटिशन मध्ये यायला ह्याला तसं माझ्याकडे नाही बिलकुल. जे जे मोठं होईल कर्तृत्वानी त्यांनी मोठं कर्तृत्वानी व्हायला पाहिजे. तुम्हाला मोठी अडचण होती ताई का भाऊ? मिटलं ना महायुतीत नंतर, पण घरात अगोदरच. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यात सुद्धा मला तर काय सांगायचं कसले कसले फोन येतील आपल्यात. दोन भावाचे भांडणं फोन येणार. आता मी म्हणलं घरातलं भांडण आहे तुम्ही नाही का केलं म्हणते गावा पोलीस काय बोला. भावाच्या भांडणात म्हणतो पोलीस स्टेशनला फोन लावा मला सांगा. आणि म्हणलं भावाचं घरीच मिटून नाही म्हणले तुम्ही मिटवलं नाही का माझं फोन करायला तुमचे बी चालले ना. आता नका हात जोडून करते.